नमस्कार, तुम्हा सर्वांचे ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खूपच चविष्ट आणि अगदी झटपट तयार होणारी अरवीची भाजी। ही भाजी तुम्ही चपाती भाकरी सोबत खाऊ शकतात। या भाजीमध्ये खूप प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन्स आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात। त्यामुळे ही भाजी चवदार आणि पौष्टिकही आहे। तर आपण ही भाजी आठवड्यातून एक वेळा तरी नक्की खायला पाहिजे। चला मग आपण वेळ वाया न घालवता या भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी अरवी घेतलेली आहे। अरवीला स्वच्छ धुवून घ्यायचं, त्यानंतर सोलून घ्यायचं। सोलर घ्यायचं आणि सोलरने अरवीला छान प्रकारे सोलून घ्यायचं। मस्त अशा पद्धतीने आपण अरवी सोलून घेऊ। अरवी सोलून झाली का मग पाणी घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायची अरवीला परत। म्हणजे सोलताना पण काही मातीचा भाग जर राहिलेला असला अरवीला तर तो निघून जातो। मग धुताना थोडी चिकट होते ही, पण काही प्रॉब्लेम नाही। धुवून घ्यायचं आधी, मग चांगलं धुवून झाल्यानंतर तिला थोडं नितरू द्यायचं। आणि आपल्याकडे जर तेवढा वेळ नसेल तर मग स्वच्छ कापडाला पुसून घ्यायची आणि कोरडी करून घ्यायची मस्त। अशा पद्धतीने कापडाला पुसून घ्यायची एका। आता पुसून झाल्यानंतर असे छान बारीक बारीक काप करून घ्यायचे मस्त अरवीचे। अशा पद्धतीने आपण सर्व अरवी कापून घेऊ। त्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायची। मस्त एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कट करून घ्यायचा। त्यानंतर एक टोमॅटो कापून घ्यायचा आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घ्यायच्या। त्यानंतर मग गॅसवर कढई ठेवायची, गॅस पेटवायचा। कढईमध्ये तेल टाकायचं। 3 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं तापू द्यायचं। त्यामध्ये टाकायची मोहरी, नंतर टाकायचे जिरे, कढीपत्ता टाकायचा, त्यानंतर टाकायचा हिंग। व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं। मग लसूण टाकायचा। लसूणला छान परतून घ्यायचं। त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा। मग कांद्याला पण चांगलं परतून घ्यायचं। आता त्यानंतर टाकायचं चवीनुसार मीठ। व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता बघा कांद्याचा रंग हलकासा ब्राऊन झालेला आहे। त्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकून घेऊ। टोमॅटो टाकल्यानंतर व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेऊ। आता आपण टाकून घेऊ त्यामध्ये अरवी। अरवी टाकल्यानंतर पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं। आता 1-1 मिनिटांनी थोडंसं हलवत राहायचं अरवीला। 2 ते 3 मिनिट तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं तिला। म्हणजे असं तेलामध्ये चांगली होऊ दिली ना अरवीला की मग भाजी चिकट होत नाही। त्यासाठी तेलामध्ये चांगली होऊ द्यायची आधी अरवीला। मस्त अशा पद्धतीने छान मिक्स करत राहायचं। आता आपण त्यामध्ये मसाले टाकून घेऊ। हळद टाकायची, त्यानंतर गरम मसाला टाकायचा, धने पावडर टाकायचं, चवीनुसार लाल मिरची पावडर टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं पुन्हा। त्यानंतर 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं। शेंगदाण्याचं कूट नाही टाकलं तरी पण चालेल। त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं भाजीमध्ये। व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेऊ। मिक्स केल्यानंतर भाजीला आपण 2 ते 3 मिनिटांसाठी झाकून ठेवू। झाकण काढायचं 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर आणि छान मिक्स करून घ्यायचं भाजीला। आपण त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे ना, ते थोडं कढईला चिटकतं। त्यामुळे मिक्स करून घ्यायचं 2 ते 3 मिनिट झाले का झाकण काढायचं आणि
त्यानंतर पुन्हा 1 ते 2 मिनिट चांगलं शिजू द्यायचं झाकण काढून. जवळपास आता आपली भाजी शिजलेली आहे. बघा, आपण दाबून बघू, अरवी शिजलेली आहे. आता आपली मस्त अशी अरवीची भाजी तयार आहे. आता मस्तपैकी अशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची. बघा, किती मस्त अशी आपली अगदी झटपट अरवीची भाजी बनून तयार आहे. तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, छान अशी कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि या चॅनलवरील अशाच नवनवीन रेसिपी नक्की बघा. चला मग भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.